सोमवारचा दिवस होता। सकाळी वडील आणि आपल्या आजोबांसोबत वावरातलं काम उरकून सुलेमान घराच्या बाहेर पडला। जामनेरला जाऊन पोलीस भरतीचा फॉर्म भरून येतो असं म्हणून तो घरातून निघाला। वाटेत एका कॅफेमध्ये बसला। त्या कॅफेत त्याच्यासोबत एक मुलगी असल्याची माहिती गावातल्या इतर पोरांना मिळाली। ती पोरं सुलेमानचा शोध घेत त्या कॅफेमध्ये गेली। सुलेमानला त्या कॅफेतून बाहेर ओढत आणलं। जवळपास 10 ते 15 जणांची ही टोळी होती। त्या टोळक्यानं सुलेमानला चारचाकीमध्ये बसवलं। त्यानंतर 3 ते 4 वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन विवस्त्र करून लाठ्या काठ्यांनी, रॉडने आणि हातापायांनी सुलेमानला मारहाण केली। पुढे सुलेमानला बेदम मारहाण केल्यानंतर अर्धमेल्या अवस्थेत तसंच त्याला त्याच्या मूळ गावी आणलं। गावात आल्यावरती या सगळ्या आरोपींनी मिळून सुलेमानचा मृतदेह थेट त्याच्या घरासमोर फेकून दिला। पुढे हे आरोपी एवढ्यावरच शांत बसले नाहीत, थांबले नाहीत। त्यांनी संतापाच्या भरात सुलेमानच्या आई वडिलांबरोबर बहिणीला सुद्धा अगदी निर्दयीपणे मारहाण केली। या घटनेनंतर संपूर्ण गावामध्ये तणावपूर्ण शांतता निर्माण झाली आहे। तर माझ्या पोराला सरपंच संतोष देशमुख यांच्याप्रमाणे संपवले असा आरोप सुद्धा आता सुलेमान पठाणच्या घरच्यांनी केलेला आहे। दरम्यान या आरोपींनी सुलेमानला एवढ्या निर्दयीपणे का संपवलं, मारहाणीचं कारण नेमकं काय होतं, सगळं सविस्तर पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। नमस्कार, मी मयुरी कराडे आणि तुम्ही पाहताय विशेष भारी। मंडळी, जळगाव जिल्ह्यात गुन्हेगारी डोकं वर काढताना दिसते। कारण काल म्हणजेच सोमवारी लव जिहादच्या संशयातून सुलेमानची अतिशय निर्घृणपणे हत्या करण्यात आलेली आहे। काल 21 वर्ष वय असलेला मुस्लिम समाजातील सुलेमान पठाण हा जामनेरला पोलीस भरतीचा फॉर्म भरण्यासाठी म्हणून घरातून निघालेला होता। त्यानंतर तो जामनेर शहरातील एका कॅफेमध्ये एका अल्पवयीन मुलीसोबत बसल्याची माहिती आरोपींना मिळाली। आरोपी अभिषेक राजपूत, रणजित माताडे, आदित्य देवरे, सोजवळ तेली, कृष्णा तेली तसंच इतर 10 ते 12 संशयित आरोपींनी सुलेमान पठाण याच्याबरोबर रहीम खान बनेका पठाण, तबसून रहीम खान पठाण आणि मुस्कानबी शेख यांना लाठ्याकाठ्या तसंच लाथाबुक्क्यांनी मारहाण करून धमकावलं। या प्रकरणी रहीम खान बनेका पठाण याच्या फिर्यादीवरून आरोपींवरती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। त्यातल्या 2 आरोपींना सोमवारीच पोलिसांनी अटक सुद्धा केलेली आहे। तर इतर आरोपींचा स्थानिक गुन्हे शाखेची 2 पथकं आता शोध घेत आहेत। मंडळी, सुलेमान रहीम खान पठाण असं हत्या झालेल्या 21 वर्षीय तरुणाचं नाव आहे। तो जामनेर तालुक्यातील बेटावद खुर्द इथला रहिवासी होता। घटनेच्या दिवशी तो जामनेर शहरातील एका कॅफेमध्ये अल्पवयीन मुलीसोबत बसल्याची माहिती मिळाली। त्यामुळे या प्रकरणाला आता लव्ह जिहादचा अँगल दिला जातोय। मात्र अजून तरी याचं ठोस कारण समोर आलेलं नाहीये। सध्या तरी या संपूर्ण प्रकरणामुळे जामनेरमधील बेटावद खुर्द या गावामध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झालेली आहे। त्यानंतर कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांचा मोठा फौज फाटा सुद्धा तिथे तैनात करण्यात आलेला आहे। दरम्यान मृत सुलेमानच्या कुटुंबियांचं असं म्हणणं आहे की बीडमधील संतोष देशमुख यांच्या हत्येप्रमाणेच सुलेमानला सुद्धा अगदी निर्दयीपणे या 10 ते 15 जणांच्या टोळक्यानं मारहाण केलेली आहे। टोळक्यातील 10 ते 15 जणांनी सुलेमानला चारचाकीमध्ये बसवून 3 ते 4 वेगवेगळ्या ठिकाणी नेलं। त्या ठिकाणी जाऊन लाथ्या काठ्यांनी, रॉडने आणि हातापायांनी त्याला मारहाण केली। त्याच्या शरीरावरती गंभीर मारहाणीच्या खुणा होत्या, तसेच त्याच्या पायाची नखं सुद्धा उपसलेली होती। त्यानंतर त्याला बस स्थानकावरती आणून तिथे सुद्धा मारहाण करण्यात आली। एवढा मार खाऊन सुद्धा सुलेमान गप्प बसून आपल्या गावी यायला निघाला। मात्र तेव्हा सुद्धा मारहाण करणाऱ्या त्या तरुणांनी त्याचा पाठलाग केला, त्याला घराजवळ पुन्हा गाठलं आणि मारहाण केली। यात तो अर्धमेला झाला। गावात आल्यावरती आरोपींनी सुलेमानचा मृतदेह थेट त्याच्या घरासमोर फेकून दिला। एवढ्यावरच हे आरोपी गप्प बसले नाहीत। त्यांनी संतापाच्या भरात मयत सुलेमानच्या आई वडिलांसह त्याच्या बहिणीला सुद्धा मारहाण केली। एवढ्यातही सुलेमानच्या आई वडिलांनी त्याला पाणी प्यायला दिलं आणि काही क्षणातच सुलेमान जमिनीवरती कोसळला। पुढे घरच्यांनी त्याला दवाखान्यात दाखल केलं, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलेलं होतं। आपला मुलगा आपल्या डोळ्यात देखत तडफडत मरताना बघून त्या आई बाबाचं काळीच पिळवटून निघत होतं। तेवढ्यातही ज्या निर्दयी आरोपींनी सुलेमानचा जीव घेतला त्यांची तक्रार देण्यासाठी सुलेमानचे वडील हे पोलीस स्टेशनमध्ये गेले। तिथे त्यांनी तक्रार दिली। त्यानंतर पोलिसांनी सुद्धा या घटनेची माहिती मिळताच तात्काळ आपल्या तपासाची चक्र फिरवली। पोलिसांनी काल 2 आरोपींना ताब्यात सुद्धा घेतलेला आहे। पुढे या घटनेनंतर मयताच्या नातेवाईकांनी जामनेर पोलीस ठाण्यासमोर मोठी गर्दी करत ठिय्या सुद्धा मांडलेला होता।
त्यानंतर परिसरातील इतर गावांमधून सुद्धा नागरिक त्या ठिकाणी मोठ्या संख्येने जमलेले होते। दरम्यान या जमावामध्ये काही हुल्लडबाजांनी शांतता भंग करण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणलेली होती। आता सुलेमानला ज्या प्रकारे मारहाण करण्यात आली त्याबाबत कुटुंबियांनी गंभीर आरोप केलेले आहेत। त्यांनी पोलीस आणि प्रशासनाकडे इन कॅमेरा शवविच्छेदन करण्याची मागणी केलेली होती, जेणेकरून मृतदेहावरील जखमांचे आणि अमानुषतेचे स्वरूप स्पष्टपणे नोंदवता येईल। कुटुंबियांच्या मागणीनुसार जिल्हा रुग्णालय जळगाव इथे पोलीस बंदोबस्तामध्ये सुलेमानच्या शवविच्छेदनाची प्रक्रिया सुरू आहे। या व्यतिरिक्त कुटुंबियांनी बीड प्रमाणेच या प्रकरणातील आरोपींवरती सुद्धा महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यानुसार म्हणजेच मकोका कायद्यानुसार कठोर कारवाई करण्याची मागणी केलेली आहे। त्यांनी सांगितलेले आहे की अशा टोळक्यांना कायद्याचा धाक बसण्यासाठी कठोरातली कठोर शिक्षा होणं अत्यंत गरजेचं आहे। तसेच या मागणीसाठी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सुद्धा एक निवेदन पाठवण्यात येणार असल्याची माहिती मिळते। घटनेनंतर पोलिसांनी तातडीने परिसरामध्ये बंदोबस्त वाढवलेला असून आरोपींचा शोध सध्या पोलिसांमार्फत घेतला जातोय। स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखा या प्रकरणाचा तपास करत आहे। प्राथमिक चौकशीमध्ये वैयक्तिक वादातून ही घटना घडल्याचं कळत आहे, मात्र तपास पूर्ण होईपर्यंत पोलिसांनी कोणतेही ठोस कारण जाहीर केलेलं नाहीये। जामनेरमधील या अमानुष घटनेमुळे सध्या जिल्ह्यामध्ये खळबळ उडालेली असून गावकऱ्यांसह सर्वसामान्य नागरिकांमध्ये संतापाचं आणि भीतीचं वातावरण पसरलेलं आहे। आता या प्रकरणात आरोपींना किती आणि काय कठोरातली कठोर शिक्षा होते याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे। बाकी या संपूर्ण प्रकरणाबाबत तुमचं नेमकं काय मत आहे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि आपल्या विशेष भरीच्या या YouTube चॅनलला सबस्क्राइब करायला सुद्धा विसरू नका। धन्यवाद।